असे काय म्हणते तर आईन आढावा घेतल्याने आणि कापा काढूक तर चालू केलेल्या नसतर कसली कापा असत ना ती तुमका थोड्या वेळानंतर सांगतंय. तर बघता बघता इतकी सगळी वाडग्यात कापा जमा झालेली तर आई त्यांना आता मॅरिनेशन करून घेतात. तर आगूळ टाकल्यान, आला लसूण पेस्ट टाकल्यान, एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतल्यान, त्याच्यानंतर टाकल्यान महत्वाचा म्हणजे मीठ, सुहानाच्या बरणीतलो लाल मसाला टाकल्यान आणि परत एकदा सगळा व्यवस्थित मिक्स करून घेतल्यान. मॅरिनेशन तर आपलं झालेला आणि आता आपण हे भाजून घेऊया. भाजूच्यासाठी आईन घेतल्यान जाडं रवं, खरं तर बारीक रवं लागतं पण आमच्याकडे जाडच होतं त्याच्यामुळे आईन जाडच घेतल्यान आणि एक एक काप असा बुडवल्यान आणि आपलं तवो तर रेडी झालेलोच. मग अशा प्रकारे ठेवूक चालू केल्यान. तर ही कापा कसली असत तर ही कापा असत करेक्ट चूर्णाची, त्याका सुरण पण म्हणतात. तर वाटतात की नाही सेम टू सेम मासे भाजल्यासारखी, तर रवा फ्रायच केलेलो त्याच्यामुळे तशीच वाटा होती. आणि बरेच जण त्यांना व्हेज माशाची कापा सुद्धा म्हणतात. आणि तुम्हीच कमेंट करून सांगा वाटतात की नाही सेम टू सेम माशाची कापा असल्यासारखी. तर आता काय टेस्ट करून बघूची होती तर आईन खाऊक चालू केल्यान आणि आई सोरी जर रोजच्या सारखो एकच नंबर, कारण आई एकच नंबर बनवता. तर तुम्ही सुद्धा खाऊ घ्यावा आणि व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब